सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आणि या भरतीला जे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते आणि 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर 3 एप्रिलच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पहा, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। पेपरमध्ये जे पासिंग आहे तर पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे एससी एसटी ओबीसी कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर यूआर कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरी पासिंग 35% ठेवण्यात आले। तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय, ट्रेड टेस्ट सुद्धा यामध्ये असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि सीआयएसएफ भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला ड्युटी कोणकोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे। जॉब प्रोफाईलचं जर पाहिलं तर पहा, जे एअरपोर्ट झालं, त्याचबरोबर किंवा खासदाराच्या मागं झालं किंवा मंत्र्याच्या मागं, अशा प्रकारे त्यांच्या ड्युटी असते, लक्षात ठेवा। आणि एकदम शाही ड्युटी आहे सीआयएसएफची, ठीक आहे। आणि सीआयएसएफ मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। तर चांगली ही भरती आणि या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशा प्रकारे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर यामध्ये आपण जागांचा जर विचार केला तर यामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर पहा, कॉन्स्टेबल कुकचं पद आहे, यामध्ये 493 जागा आहे। कॉन्स्टेबल कॉबलरचं पद आहे, 9 जागा आहे। कॉन्स्टेबल टेलरचं पद आहे, 23 जागा आहे। कॉन्स्टेबल बार्बरचं पद आहे, 199 जागा आहे। कॉन्स्टेबल वॉशरमॅनचं पद आहे, 262 जागा आहे। कॉन्स्टेबल स्वीपरचं पद आहे, 152 जागा आहे। कॉन्स्टेबल पेंटरचा आहे, 2 जागा आहे। कॉन्स्टेबल कार्पेंटरचा आहे, 9 जागा आहे। कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा आहे, 4 जागा आहे। कॉन्स्टेबल माळीचा आहे, 4 जागा आहे। कॉन्स्टेबल वेल्डरचा आहे, 1 जागा आहे। कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकलचा 1 जागा आहे आणि कॉन्स्टेबल मोटार पंप अटेंडंटचा 2 जागा आहे। तर टोटल 1161 जागा आहे आणि बाकीचे जे काही पद आहे तर त्यामध्ये 10वी पास आणि आयटीआय लागते। आणि जे कॉन्स्टेबल स्वीपरचा पद आहे तर यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, यामध्ये आयटीआय नसला तरी आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर स्वीपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते 10वी पास असाल तर मुलं आणि मुली। तर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली ट्रेड टेस्ट, तिसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर सर्वात अगोदर आपलं ग्राउंड असणार आहे। तर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये उंची किती लागते तर पहा, तुम्ही जर समजा जनरल एससी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 165 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार असाल तर 155 सेंटीमीटर उंची लागते। छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर लागते एसटी कॅटेगरीच्या आणि छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते। आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पहिला जो आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग तुम्हाला मारावं लागणार आहे आणि 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग या ठिकाणी पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचं 1600 मीटर रनिंगपेक्षा टायमिंग जास्त गेला तर त्या उमेदवारांना फेल सुद्धा केलं जाणार आहे, अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। तर 6.5 मिनिटामध्ये आपल्याला रनिंग मारायचे आहे, 1600 मीटर रनिंग। तर कोणी या ठिकाणी मारून देते, लक्षात ठेवा, ठीक आहे। चांगला टाइम या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे। यामध्ये महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग या ठिकाणी 4 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे 800 मीटर रनिंग। आणि त्याचबरोबर त्यांना जे दुसऱ्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटांपेक्षा जास्त गेला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की क्वालिफाईड टेस्ट या ठिकाणी एक लक्षात ठेवा, म्हणजे 1600 मीटर रनिंगला मार्क
मार्क या ठिकाणी नाही आहे. पुरुष उमेदवारांना 800 मीटर रनिंगसाठी मार्क नाही आहे, फक्त आपल्याला त्या टायमिंगच्या अंदर त्या ठिकाणी मारायची आहे. ठीक आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे आहे, तर ट्रेड टेस्ट म्हणजे कसं की ज्यामध्ये आपण फॉर्म भरला तर त्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्ही जर समजा या ठिकाणी यामध्ये कुकचं पद आहे, कुकमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे ट्रेड टेस्टसाठी आणि त्या ठिकाणी जे आपल्याला 5 पदार्थ डायरेक्ट बनवून दाखवावं लागणार आहे. खीर झालं, भाजी झाली कोणती एखादी, पोळ्या झालं, त्याचबरोबर जे शिरा झालं, पोहे झालं, हे 5 पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते. एका घंट्याच्या अंदर 55 मिनिटाच्या अंदर त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे. जे पण नीटनेटके बनवून चांगला स्वयंपाक त्या ठिकाणी बनवणार आहे त्यांना चांगले मार्क दिले जाणार आहे, त्यांना पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा प्रकारे याला जे ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. आणि तुम्ही जर समजा आता स्वीपरमध्ये फॉर्म भरला तर स्वीपरमध्ये काय की स्वीपरमध्ये जे ट्रेड टेस्ट तुमचं असणार आहे तर एका खोलीमध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि तिथं आपल्याला 3 डिवाइडमध्ये आपल्याला काम त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. आपल्याला रूमची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर प्रसाधनगृह साफ करून दाखवावं लागणार आहे. प्रसाधनगृह सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवायची आहे. त्याचबरोबर आणखीन जे आपल्याला झाडू वगैरे त्या ठिकाणी मारावं लागणार आहे, तर साफसफाई करणं, झाडू मारणं, त्याचबरोबर प्रसाधनगृह साफ करणं, तर हे काम आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई करायची आहे. तुम्ही जेवढं नीटनेटकेपणे स्वच्छता चांगली, तर तुम्ही चांगला स्वच्छतेने तुम्ही त्या ठिकाणी झाडू मारला, प्रसाधनगृह साफ केलं तर चांगले मार्क तुम्हाला दिले जाणार आहे आणि तुम्हाला पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर चांगलं त्या ठिकाणी काम केलं नाही तर तुम्हाला फेल सुद्धा केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असते. तर ट्रेड टेस्टमध्ये आपल्याला जे तुम्ही स्वीपरमध्ये फॉर्म भरला तुम्हाला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे रूमची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते आणि ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं यामध्ये असणार आहे पेपर. तर पेपर यामध्ये 100 मार्काचा आणि प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न आणि किंवा इंग्रजी ग्रामर असे 2 पार्ट त्या ठिकाणी येणार आहे. एक तर हिंदी व्याकरण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा इंग्रजी ग्रामर या ठिकाणी घेऊ शकतो, जसं SSC GD मध्ये तुम्ही पाहिलं असेल. अशा प्रकार म्हणजे सांगा तेवढं जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न. अशा प्रकारे हा आपला पेपर असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा. तर चांगला जे विद्यार्थी मित्रांनो पेपर हा सोपाच असणार आहे, लक्षात ठेवा, कारण की 10वीच्या बेसवर हा पेपर असणार आहे. ठीक आहे. 10वीच्या बेसवर जास्त हार्ड नसते पेपर, एक लक्षात ठेवा. आणि जास्त चान्स इकडे सिलेक्शन व्हायचे, कारण की महाराष्ट्रातील भरपूर मुले इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, कारण की जागा कमी आहे. त्यामुळे SSC GD मध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वच मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकते, पण इकडे जास्त मुलं फॉर्म भरत नाही, कारण की इकडे भरपूर मुलांना असं वाटतं की बा जागा कमी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे भरपूर मुले महाराष्ट्रातील भरत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली भरती तुमच्यासाठी चालून आली. आणि पेपरमध्ये जे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी जो आहे 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, 100च्या 100 प्रश्नावर टिक करून तुम्हाला यायचं आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते. तर 100 टिक करायच्या, निगेटिव्ह मार्किंग नाही पेपरमध्ये. आणि त्याचबरोबर पासिंग यामध्ये ठेवण्यात आले आहे. SC ST OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आले आहे. ओपन कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठीच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय